डोंबिवलीत अतिशय एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। समलैंगिक संबंध ठेवण्याच्या नादात दोन व्यक्तींना लुटण्यात आले आहे। डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात प्रवीण बोचरी नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे। मात्र ही जी बातमी आहे, ही जी घटना आहे, हे ऐकून डोंबिवलीकर हैराण झाले आहेत। जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता, ते पण चक्रावले होते। नक्की हा प्रकरण काय आहे आपण समजून घेणार आहोत। डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडली होती। एका व्यक्तीला लुटण्यात आले होते। हा नामांकित व्यक्ती आपल्या घरात एका दुसऱ्या तरुणाला बोलून घेतला होता आणि तो तरुण त्याचे 4.5 तोळे सोने घेऊन पसार झाला होता। जेव्हा पोलिसांसमोर त्या व्यक्तीने हकीकत सांगितलं, पोलीस देखील हैराण झाले। कारण की डेटिंग ऍपच्या माध्यमातून हा जो व्यक्ती आहे तक्रारदार, त्याची आणि जो समोरचा व्यक्ती आहे त्यांचा संपर्क झाला। समलैंगिक संबंध ठेवण्याच्या नादात या व्यक्तीने त्या व्यक्तीला बोलून घेतलं, दोघांमध्ये संबंध झाले आणि घरातून जात असताना जो आरोपी व्यक्ती आहे त्याने 4-4.5 तोळे जे दागिने तो घेऊन पसार झाला होता। ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली होती त्या व्यक्ती समोर अनेक प्रश्न होते। कारण की एक असा प्रश्न होता की आपण पोलिसांकडे जायचं कसे, माझी बदनामी होणार। मात्र या तक्रारदार व्यक्तीने दोन लोकांची मदत घेतली, पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी जी व्यथा आहे पोलिसांना सांगितली। डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे राम चोपडे, एसीपी सुभाष हेमाडे आणि डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरण तपास सुरू झाला आणि या प्रकरणात प्रवीण बोचरे नावाच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। आणि अटकेनंतर असा समोर आला की प्रवीण बोचरे यांनी फक्त या व्यक्तीला नाही तर या आधी देखील एका व्यक्तीसोबत असा प्रकार केला होता। त्या दरम्यान प्रवीण बोचरे आणि अजून एक तरुण होता अल्पवयीन, तो सोबत आले होते। त्या अल्पवयीन तरुणाने त्या व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध ठेवला आणि त्या दरम्यान प्रवीण बोचरे यांनी त्या घरात जे दागिने होते चोरले होते। आता या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। प्रवीण बोचरे न्यायालय कोठडीने आहे। प्रवीण बोचरे यांनी आणखी किती लोकांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, समलैंगिक जे संबंध असतात त्याची अनेक उदाहरणं आपण बघतोय, परंतु त्या संबंधाच्या नावाखाली लुटीचा प्रकार घडल्याने डोंबिवलीमध्ये एकच आश्चर्य व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात आणखी किती जे बळी गेले आहेत ते किती समोर येतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।